पुशअप्स एक प्रभावी व्यायाम. पुशअप्स हा शरीराचा आणि शरीराच्या वजनावर आधारित सर्वात लोकप्रिय व्यायामापैकी एक आहे, जो एकाच वेळी अनेक स्नायू गटांवर काम करतो. यामुळे शरीराचा वरचा भाग मजबूत होतो, कोर किंवा पोटाचे स्नायू स्थिर होतात आणि सहनशक्ती वाढते. तुमच्या फिटनेस रुटीन मध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता असे 8 प्रकार खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1 म्हणजे वॉल पुशअप्स आणि नी पुशअप. हे ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांच्यात पूर्ण पुशअप्स करण्याची ताकद नाही त्यांच्यासाठी चांगले आहेत. हे भिंतीच्या किंवा गुडघ्यांच्या आधाराने केले जातात. एकदा शरीराच्या वरच्या भागात ताकद निर्माण झाली की तुम्ही नियमित पुशअप्स कडे वळू शकता. नंबर 2 पारंपरिक किंवा नियमित पुशअप. हे शरीराच्या वरच्या भागातील स्नायू, पाठीचे स्नायू, ऑब्लिक्स आणि क्वाड्रॅट कोर स्नायूंना मजबूत करतात. यात वेटेड पुशअप्सचा समावेश होतो, जे प्रगत प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरतात. नंबर 3 म्हणजे इंडियन किंवा हिंदू पुशअप. यामुळे स्नायूंवर जास्त ताण येतो आणि हालचालीची व्याप्ती वाढते. यात खांदे, छाती, पाठ, ट्रायसेप्स, खालची पाठ, मांड्या आणि पायांचे स्नायू गुंतलेले असतात. तसेच यात कंबर, खांदे आणि कोपर या सांध्यांचा वापर होतो. नंबर 4 पुशअप्स बारसह पुशअप. ज्यांना मनगट वाकवण्यात अडचण येते किंवा जे जमिनीवर हात सपाट ठेवू शकत नाही त्यांच्यासाठी हे योग्य आहे. हे खांदे, छाती आणि ट्रायसेप्सवर अतिरिक्त दाब देतात आणि पकडण्याची क्षमता सुधारतात. आता पाहूया ॲडव्हान्स पुशअपचे प्रकार. नंबर 5 क्लोज ग्रिप मेडिसिन बॉल पुशअप. हे ट्रायसेप्स आणि कोर स्नायूंना अधिक सक्रिय करतात. वर्कआउट मध्ये आलेल्या चाचलेपणा तोडण्यासाठी हे उपयुक्त आहेत. यात बॉल छातीच्या खाली असावा आणि हात खांद्यांच्या समांतर असावे. पाठ सरळ ठेवून प्लॅंक पोझिशन राखणे गरजेचे आहे. नंबर 6 ट्रायसेप पुशअप्स. यात तळवे जवळ ठेवून डायमंड आकार तयार केला जातो. त्यामुळे ट्रायसेप्स, खांदे आणि छातीच्या स्नायूंना जास्त चालना मिळते. हे करण्यापूर्वी व्यवस्थित वॉर्मअप करावी आवश्यक आहे आणि नियमित पुशअप्स जमू लागल्यास हे करावे. नंबर 7 क्लॅप पुशअप्स. हे नवशिक्यांसाठी नाही, हे स्फोटक हालचालीद्वारे छातीच्या स्नायूंना अधिक सक्रिय करतात. नियमित पुशअप स्थितीतून वर येताना जोरात पुशअप देऊन शरीराचा वरचा भाग उचलून टाळी वाजवावी आणि पुन्हा दोन्ही तळव्यांवर सुरक्षित उतरावे. नंबर 8 म्हणजे पाईप पुशअप्स. हे नवशिक्यांसाठी ना किंवा कोपर खांद्यांच्या दुखापतीतून सावरणाऱ्या लोकांसाठी नाही. यामुळे छाती, खांदे आणि कोरची ताणण्याची क्षमता वाढते. यात शरीराचा उलटा आकार करून कोपर वाकून शरीर खाली न्यावे आणि पुन्हा कोपर सरळ करत व्ही स्थितीत यावे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.